रणविजय गायकवाड, सगळ्यांचा आवडता राणादा, तो अशी अचानक एक्झिट घेईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अचानकच एक भयंकर घटना घडली आणि साऱ्या दौलतवाडीवर शोककळा पसरली. अंधाराचं सावट आलं, जे पुन्हा कधीही जाणारच नाही असं वाटू लागलं. दौलतवाडीचीच नाही तर पूर्ण कोल्हापूरची शान होता राणादा. तो आता पुन्हा कधीही येणार नव्हता. गाव जागच्या जागी थिजलं. प्रचंड मोठा वृक्ष उन्मळून पडावा आणि सारा परिसरच बोडका व्हावा तसं झालं. गायकवाड कुटुंबाची तर पूर्ण वाताहत झाली. त्यांचं सगळ्यात लाडकं माणूस पुन्हा कधीही न येण्यासाठी निघून गेलं होतं. भल्या मोठ्या वाड्यातला आनंद हरवून शिल्लक राहिला होता तो भयानक सुन्नपणा. आज बरोबर 2 वर्ष झाली राणाला जाऊन, पण गायकवाड कुटुंब आणि दौलतवाडीला त्याची आठवण आली नाही असा एकही क्षण गेला नाही. लाडक्या राणादाशिवाय दौलतवाडी हे दौलतवाडी राहिलंय का? राणादाला जाऊन 2 वर्ष झाली बघ, अजून मी खरं वाटत नाही. होत्याचं नव्हतं झालं बघ. राणादा असा कसा सोडून गेला रे आपल्या सगळे. म्हणतात नव, नशिबाच्या पुढे कुणाचं काय बी चालत नाही. तेच खरं आहे उद्या. नाही, मला अजून बी पटत नाही. राणादा परत येईल बघ. आज 2 वर्ष झाली अजून आला नाही. आता कसला येतोय मर्दा. त्या राणादा गेला आपला. आज त्याची दुसरी पुण्यतिथी. त्या बोर्डावरलं कैलासवासी वाचून कसं तरी होतंय बघ. नाही नाही, कैलासवासी नाही, आता काढूनच टाकतो बघ. काय काय तुला वहिनी साहेबांचा नेमका माहिती आहे काय? हा काय बघायला चल काम करा. हे बघ, वहिनी साहेब उद्घाटनला येणार आहेत. तेव्हा जर कोण का आगाऊपणा केला तर कोणाचं काय खऱ्याच नाही. ए अवद्या चल काम करा. ए काय तोंडाकडे बघायला चल. ए सध्या चल काम करा. वस्तात अजून किती दिवस सण करायचंय सगळं? राणा गेल्यापासून सगळ्या गावाला ताप झालाय आणि आम्ही काय करायला गेलो तर तालीम बंद करायच्या वहिनी साहेब. उगाच राणाच्या पुण्यतिथी दिवशी वाद नको. राणादा गेल्यापासून काही गमतच नाही माझा. सगळ्या गावात झिस्तार आहे. तो सांगतोय कुणाला? राणादा गेला आणि त्यांच्या पाठोपाठ साहेब बी कुठे गायब झाले. साहेब असते तर निदान वहिनी साहेबांच्या वरती लगाम तर बसला असता. सन्निधानचा तर काय उपयोगच नाही. सदान कसं दारूच्या नशेत आणि मडी उडकत. सच्या जीवाभावाचा भाऊ गेला रे त्यांचा. आता धक्क्यातनं ते अजून सावरलेलं नाही. मला तर त्यांचा हालच बघवत नाही. होय, म्हणून त्यांच्यावर शिफ्टीत असतोय. ग बाजा, मी सन्निधान संकट असतोय म्हणून त्यांची मी काळजी घेतो. नाहीतर सन्निधानचा हाल कोणी बघितलं नसतं. हाल तर अंजली वहिनीचं माझ्यात. त्यांनी सरपंच पद सोडून लय मोठी चूक केली. होय, पप्प्याने वहिनी साहेबांनी सगळा गावच ताब्यात घेतलाय बघ. तरुण वयात नवरा गेला की बाईला लई दुःख होतंय. पण अंजली वहिनी सारख्या हुशार बाई पाक ढासळून गेल्या त्या. खरं तर राणादा गेल्यावर अंजलीताईंनी घर सोडून बाहेर गाठायला पाहिजे होतं. आता हायच काय त्या वाड्यात. अगं गोदाकांना हंपरून धरले. त्या बिचारीला टाकून कशा जातील अंजली वहिनी? मग त्यासनी घेऊन जायचं बरोबर. अगं गोदाकासनी वाडा सोडणं एवढं सोपं नाही. आयुष्यभर वाड्याची सेवा केली त्यांनी आणि आता बरं त्या सोडून जातील. तर काय बी म्हणा,
एवढं समजा होऊन अंजलीताई वाढतच राहिल्या. त्यांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे बघा आपल्याला. अगं दाद द्यायलाच पाहिजे. अख्ख्या गावानं वहिनी सभा पुढं मान टाकली या आणि त्याच निसण करून वाड्यात राहणं म्हणजे चेष्टा नाही. खरं तर अंजलीताईंनी सरपंच पदाचा राजीनामा दिला तिथंच लई मोठी चूक केली बघा. हा, नाहीतर अख्खं गाव वहिनी सभांच्या मुठीत गेलंच नसतं. जुनी दुखणी उघडत बसू नका. जरा काम करा काम. आता येतील वहिनी साहेब आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर काय घोळ झाला मग काय तुमची खैर नाही. दौलतवाडीच्या सरपंच नंदिता गायकवाड उर्फ तुमच्या आणि आमच्या लाडक्या वहिनी साहेबांनी सगळं त्यांच्या मर्जीनुसार लागतं. हा, जरा इकडचं तिकडं झालं तर सोडून काढतील. काम करा, आवरा. हे झालं काय? अरे आवरा लवकर. हे एवढेच काय? आवरा आवरा फटाफट आवरा लवकर. भाज्या आज तरी अंजली वहिनी बाहेर पडतात का नाही कुणाच ठाऊक. होय, रानादाच्या जवळची दोनच माणसं, एक अंजली वहिनी, दुसरा बरकर. अंजली वहिनी जास्त वाटत नाही, पण बरकरनं ते यायला पाहिजे रे. चल. जेवण लगा. चल बरकत. अरे बरकत, अरे आज इथं उद्घाटन आहे ना बा. आपल्याला काय करायचंय अबू? चल चुपचाप. चल चल. बरकत, हे बरकत, चल की चौकात. चौकाचं उद्घाटन आहे, येतेच ना व? कशाला? काम आहेत मला. सामान पोचवलं नाही तर मजुरी मिळायची नाही. बरकत, तुला राणादा तिथे मजुरी प्यारी झाली होय रे. अरे राणादाचं नाव राहावं म्हणून करालो रे. याव द्या, राणा मला सोडून कुठं बी गेलेला नाही. तू माझ्या कायम बरोबर कशाला पाहिजे आठवती. अरे तुझं नाही, तुझ्या गावासाठी तर. याव द्या, गावाचं मला काय सांगू नको. राणा माझ्या हित आहे. ते चौकात आणि आठवणींची नाटकं तुमच्या त्या सरपंच बाईंच्यासाठी, माझ्यासाठी नाही. चला आपू. दोस्ताला सोडून चालला, याला म्हणतात दोस्ती. अरे जीवा भावाचा दोस्त म्हणा. राणा बोला इरीत उडी मार तर लगेच इरीत उडी मारणारा. राणा बोला सापाच्या बिळ्यात हात घाल तर न विचार करता हात घालणारा. आणि आता राणा काय बी बोलला नाही तरी मी तू राणाला सोडून चालला. अरे तू जरा जरी विचार केलास तुझ्या बिगर या राणाचं काय होईल? मरून जाईल र. बरकत आणि राणाची जोडीच होती गड्या. ह्यो गेला आणि ह्यो पांगळा झाला. बाप लेकाने आयुष्यभर रानाचा मळा फुलवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं. वहिनी साहेबांनी किड्या मुंग्यासारखा बाहेर काढलाय. जिथं जन्म झालता, जिथं लहानाचा मोठा झाला, तिथनच काढून टाकलं. बिचाऱ्याने आयुष्यभर गायकवाडांची सेवा सोडून दुसरं काय केलं नाही. आणि आता हमाली करायला लागतं.
ते समजू त्या वहिनी साहेबांच्या मुळे कुठं फेडणारे बाप्पा काय माहिती. रानादा गेला आणि अख्खं गाव बळकावून बसल्यात. कवा कवा वाटतंय खावा कोयता आणि डोसक्याने धड वेगळंच करावं. अबे बाबा, माग तो रम्या आवाज काढून बोलला म्हणून काय काय हाल झाला माहिती आहे ना. उभा सोडला त्याला पप्पी आणि त्याच्या गुंडानी. ए बाजा, बाबा तू गप राहा. आजच्या दिवशी काय गोंधळ नको. चल काम करूया. हो, सकाळी 9चा टाइम होता तरी अजून वहिनी साहेब आल्या नाहीत. कुठं आहेत त्या सरपंच वहिनी साहेब? का अजून घरातनं निघालेल्याच नाहीत? राणा, अरे पोरा, असं कसं रे आम्हाला टाकून गेला. बाळा, तू गेला आणि तू समजांचं वाईट झालं. साहेब न सांगता कुठं गेल्यात ते बी माहित नाही. आणि अंजली तर दिस रातास वगाळत बसले तिच्या खोलीत. जाताना तुला आमचं जरा विचार आला नाही काय रे? मला तर विश्वास बसना झालाय बघा गोदाक्का. दारात ना आत येतील, रानादा हाक मारतील असंच वाटायला लागले मला. 2 वर्ष झाली पण 20 वर्ष झाला सगळं वाटायला लागले. नाही, मला हाक मारेल असं वाटतंय मला. राधा, राणा, राणा तुला येता येत नसेल तर मला बोलून घे रे पोरा. एका पायावर तयार आहे बघ मी यायला. गोदाक्का, असं काय म्हणताय जावं? तुम्ही गेल्यावर आम्हाला काय हो? आमचं कोण? तुम्ही दोघंही तर अजून का थांबलायचं तेच कळत नाही मला. अगं काय राहिलंय या घरात आता? गोदाक्का, अहो तुम्ही आणि अंजली वहिनी आहे ना? अहो तुम्ही आहे तो पण आम्ही या घरातनं सुटणार नाही. अरे बरं, आमच्यासाठी तुम्ही तुमचं नुकसान का करून घेताय? अहो कसलं नुकसान? जगात काय बी उद्या किती बी हाल सोसायला लागू देत बघा, आम्ही तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. राणा, राणा मला बोलवून घे रे तुझ्याकडे मला बोलवून घे, म्हणजे समजांची सुटका होईल रे राणा. हेरडे, मागितलीस म्हणून अशी सुटका होणार नाही तुझी. तू जाणार ते आमच्या मर्जीनं. गोदाक्का, बास झाली रडारड. जाणारा गेला, आता काय आयुष्यभर सूतक पाळत बसणार आहे काय? झाली की आता 2 वर्ष.
चला कामाला लागा. चहा मिळणार आहे का नाही आमासनी? राधा, श्रीपती, म्हादू लई कनवाल्या काय म्हातारीची? जादा शांपणा करायचा नाही, नाहीतर तिच्या आधी तुमची सुटका करू. धूळ, श्रीपती, श्रीपती दादा, हा वहिनी साहेब. खुर्ची पुसली नाहीस तू आज? नाही वहिनी साहेब, ते जरा कामाच्या घाईत. काय मरायला निघाला होतास काय? खुर्ची का पुसली नाहीस? सगळ्यात आधी आमची कामं करायची सांगितलंय ना तुला? काय सर याला का नाही तुम्ही कामावरून काढूनच टाक. बसू दे बोंबलत. नाही नको वहिनी साहेब, असं काय बी करू नका सर. खुर्ची पूस पहिला. थांब, अंगात शर्ट आहे ना व? पूस. परत जर धूळ दिसली तर जिभेने चाटायला लावू. चल जा कामाला.